उद्या आहे रक्षाबंधन, त्यासाठी मी बनवलेली मिठाई. त्यासाठी सर्वप्रथम मी साखरमध्ये 2 ते 3 विलायची टाकून बारीक करून घेतली आहे. त्याच्या खोबरं आपण बारीक करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी साखर तर 1 वाटी खोबरं असं या प्रमाणात मी घेतले. मिल्क पावडर टाकायची 1 छोटी वाटी. आता हे मिश्रण आपण थोडं थोडं दूध टाकून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याचे 2 भाग करणार आहोत. जर तुम्हाला कलरचं करायचं असेल तर तुम्ही कलरचंही करू शकता वेगवेगळ्या. आता एका भागमध्ये मी नारंगी कलर टाकणार आहे. थोडासा कलर घ्यायचा, तो वर टाकायचा आहे. त्याच्यावर तुम्ही थोडंसं दूध पण सोडून ते मिक्स करू शकता. आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कलर आपला चांगला मिक्स झालेला आहे. आता आपण हे लाटून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डिझाईन करू शकता. आता याचे काप करायचे आहेत. आता पाहिजे तशी डिझाईन तुम्ही बनवू शकता. अगदी कमी वेळात ही मिठाई बनते. तुम्ही याला फुलाचाही आकार देऊ शकता. छान चमच्याने दाबून घ्यायचं, त्याच्या पाकळ्यांसारखा आकार द्यायचा आहे त्यांना. तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करू शकता. हे झालं. आता आपण हळूहळू त्याला फुलाचा आकार देऊया. आपलं फूल आता छान बनले. तयार आहे रक्षाबंधन स्पेशल मिठाई.